आता त्याच्यात 13.5 दिलेलं आहे. तर ते कसं घ्यायचं तर एकदा सांगाल का? काय काय म्हणतात? आपलं जे लीड इन किलोमीटर जे दिलेलं आहे लीड चार्ट मध्ये 13.5. किलोमीटर दिलेलं आहे आपलं लीड इन किलोमीटर. हा, तर त्याचं 13.5 जे दिलेलं आहे तर त्याचं पुढचं कसं काढायचं? ते 13च घ्यायचं की काय नाही सर. 13 असं घ्यायचं? 13 म्हणजे 12 आणि 13च्या मधात घ्यायचं. एक दाखवतो. 12 आणि 13च्या मधलं म्हणजे 12ची लीड घ्यायची, 13ची लीड घ्यायची आणि त्याच्या मधलं जे आहे ते ऍव्हरेज करून काढायचं. असं काढायचं का? हम्म. तर इथं जर तुम्ही बघितलं तर स्क्रीन ही जी 12ची लीड आहे, आता कुठल्याही एका मटेरियलसाठी तुम्ही काढताय असाल समजा कॉन्क्रीट ब्लॉकसाठी काढताय, तर 12ची घ्यायची. सॉरी 13.5 आहे ना? 13.5 आहे की 12.5 आहे? हॅलो, 13.5 आहे. 13.5 असेल तर 13ची लीड घ्यायची आणि 14ची लीड घ्यायची आणि ह्याचा दोन्हीचा ॲव्हरेज करायचा, म्हणजे बरोबर मिडलचा पॉईंट. बरोबर. आता नेक्स्ट आपण काय बघितलं होतं? रॉयल्टी शीट बघितली होती. रॉयल्टी कॅल्क्युलेशन समजले तुम्हाला? हो सर. हो. ठीक आहे, तर रॉयल्टी कॅल्क्युलेशन नंतर आपल्याला टेस्टिंग चार्जेस काढावे लागतात. पण टेस्टिंग करत असताना आपल्याला किती मीटर क्यूब कामानंतर एक टेस्ट घ्यायची आहे किंवा किती मीटर क्यूब काम झाल्यानंतर एक टेस्ट घेण्याची गरज आहे किंवा 2 टेस्ट घेण्याची गरज आहे, हे आपल्याला कसं ठरवणार किंवा आपण कसं ठरवणार? तर त्यासाठी आपल्याला दिलेलं असतं ते फ्रिक्वेन्सी ऑफ टेस्ट. SSR मध्ये फ्रिक्वेन्सी ऑफ टेस्ट आणि टेस्टिंगच्या जे काही चार्जेस आहेत ते सगळं दिलेलं असतं. कुठल्या मटेरियलला कुठली टेस्ट घ्यायची हे पण दिलेलं असतं. आपलं काम आहे आता ते CC रोडचं आहे. मग ह्यामध्ये मेजर पार्ट असणार आहे तो म्हणजे कुठला? तर कॉन्क्रीट. कॉन्क्रीट. बरोबर. व्हिजिलन्स अँड क्वालिटी कंट्रोल सर्कल म्हणजे हा जो सेक्शन आहे क्वालिटी कंट्रोल, तर ह्याच्यामध्ये इथं आपल्याला पहिला प्रत्येक टेस्टचे वेट दिलेले असतात. म्हणजे बेसिक टेस्ट ऑन सिमेंट, एका सिमेंटवरची बेसिक टेस्ट घ्यायच्या. स्टँडर्ड कन्सिस्टन्सी, फाईननेस, त्यानंतर सेटिंग टाइम, कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ, साऊंडनेस टेस्ट, ही सिमेंटवरच्या. तर ते एका सिमेंटची टेस्ट घ्यायसाठी तुम्हाला 3,770 रुपये चार्जेस लावले. पण इथं कुठंच मेन्शन केलेलं नाही की तुमच्या किती सिमेंटपैकी म्हणजे किती बॅग्स नंतर एक टेस्ट घ्यायचे किंवा किती मेट्रिक टन मध्ये एक टेस्ट घ्यायचे. तर ते तुम्हाला दिलेलं असतं फ्रिक्वेन्सीमध्ये.
आता जसं इथं ऍग्रिगेटरच्या टेस्ट आहेत. ऍग्रिगेटरची कुठली कुठली टेस्ट घेऊ शकतो आपण? मिक्स डिझाईन करण्यासाठीचा वेट किती दिलेला आहे? म्हणजे आता बऱ्याच आपण SSRच्या नोट्समध्ये बघितलं होतं की M25 वेटच्या वरती जर कॉन्क्रीट करायचं असेल तर आपल्याला मिक्स डिझाईन करावं लागतं. म्हणून जर तुम्ही जनरल नॉर्मल कॉन्क्रीटचे इस्टिमेट बघितलात, नॉर्मल म्हणजे कॉन्क्रीट आयटमचे इस्टिमेट बघितलात, तर त्यात जनरल आयटम असतो तो M20 ग्रेडचाच असतो. ठीक आहे. त्यानंतर ब्रिक्स आहेत. तर ब्रिक्सवरती कुठली टेस्ट होते? वॉटर ऑब्झर्वेशन होते, कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ होते, इन्फ्लुएन्स टेस्ट होते. त्यानंतर कॉन्क्रीटवरती कुठल्या कुठल्या टेस्ट होतात? तर आता आपला एस्टिमेट आहे ते कॉन्क्रीटचा आहे. तर कॉन्क्रीटवरती कुठली टेस्ट आपल्याला जनरली बघायची आहे? तर कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ टेस्ट बघायची, कारण आपलं जे आहे ते रोडचं काम आहे. रोडवरती लोड येणार आहे ते कॉम्प्रेसिव्ह लोड येणार आहे. मग कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ टेस्ट बघायचे आहे. मग एका टेस्टला वेट किती दिलाय त्यांनी? 690 दिलाय. 90. 690 मध्ये किती क्यूब टेस्ट होणार तुमचे? 3 क्यूब टेस्ट होणार. एक टेस्ट म्हणजे 3 क्यूब. ठीक आहे. सर एक टेस्ट म्हणजे 3 क्यूब असतात. मग त्यामध्ये वेगवेगळे असतात. म्हणजे फ्लेक्झिबल स्ट्रेंथ असते, त्याला तुमचं 745 रुपये आहे. मिक्स डिझाईन करायचं असेल ते 13,755 रुपये आहे. पेरिंग ब्लॉकची टेस्ट करायची असेल तर त्याचे 8 ब्लॉक म्हणजे एक टेस्ट झाली. 8 ब्लॉकचा एक टेस्ट आहे, त्याला 2,495 रुपये आहे. मग आता इथं फ्रिक्वेन्सी मध्ये गेलं तर इथं बघा सब बेस. आता इथं CBI टेस्ट आहे सबग्रेड साठी, अर्थवर्क साठी. आता इथं BBM रोड जो BBM आहे, वेट मिक्स मॅकॅडेम आहे. हार्ड मूव्हवरती टेस्ट घ्यायची. आता आपल्या इथं हार्ड मूव्हला तर टेस्ट काय त्यांनी सांगितलेलं नाही, पण हार्ड मूव्हवरती जर टेस्ट घ्यायची असेल तर अटरबर्ग्स लिमिट टेस्ट येते तुमची. 1 टेस्ट पर 400 क्युबिक मीटर. आता आपल्या याच्यामध्ये किती हार्ड मूव्ह किती वापरलाय आपण? 57 मीटर क्यूब वापरलाय. 57 म्हणजे 400 मीटर क्यूब कामासाठी एक टेस्ट घ्यायची आहे. आणि 57 मीटर क्यूब आपलं काम आहे, तर घेण्याची गरज नाहीये तशी. तरी पण जर घ्यायची असेल तर तुम्हाला एक टेस्ट तिथे दाखवावं लागते. एक पेक्षा तर तुम्ही आत नाही घेऊ शकणार. कमीत कमी एक टेस्ट तर तुम्हाला दाखवावं लागणार. त्यानंतर तुमचं कॉन्क्रीटचा आयटम जर बघितला तुम्ही, किंवा ब्रिक्सचा आयटम बघितला, तर ब्रिक्सला तुम्हाला काय असतं? तर 50,000 ब्रिक्ससाठी एक टेस्ट असते. मग तुमच्या कामामध्ये समजा 5,000 ब्रिक्स लागत असतील तर तुम्हाला टेस्ट येणारच नाही. आता रिजिड पेमेंटमध्ये सिमेंटची टेस्ट आहे, ॲग्रिगेटची टेस्ट आहे, सॅन्डची आहे, सिमेंट कॉन्क्रीटची आहे. आता आपल्याला सिमेंट कॉन्क्रीटच्या टेस्ट बघायची. आता सिमेंट कॉन्क्रीटची टेस्ट काय सांगितलंय त्यांनी? 2 क्यूब्स अँड 2 बीम्स पर 150 क्युबिक मीटर. खाली खाली आहे. सिमेंट कॉन्क्रीटची कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ. माईक चालू करू नका तुमचा. बंद करा. ठीक आहे. आता आपल्या कामामध्ये कॉन्क्रीटची क्वांटिटी किती आहे? कॉन्क्रीट आयटमची 142 M20 साठी आहे आणि M10 साठी 95 आहे. ठीक आहे, लक्षात ठेवा फक्त हे. M20 142, M10 95. ठीक आहे. आता इथे काय सांगितलंय? कॉन्क्रीट कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ टेस्ट घेत असताना अप टू 5 क्युबिक मीटर तुमचं काम असेल तर एक सेट घ्यायचा.
आता आपलं 95 आणि 142 आहे. हा सुद्धा सेंटेन्स लक्षात ठेवा. इच ग्रेड म्हणले त्यांनी, प्रत्येक ग्रेडसाठीचे कॅल्क्युलेशन वेगळं होणार. मग M20 ग्रेडचं कॉन्क्रीट साठीची टेस्ट आपण कॅल्क्युलेट करतोय. तर अप टू 5 क्युबिक मीटर एक सेट. आता 5 पेक्षा जास्त आहे आपलं, त्यामुळे एक सेट तर येणार नाही. 6 ते 15 2 सेट, त्यापेक्षा पण जास्त आहे. 16 ते 30 3 सेट. 31 ते 50 4 सेट. आणि 51 पासून पुढं प्रत्येक 50 क्युबिक मीटर साठी एक टेस्ट. मग आपल्या ह्याला किती येईल? M20 ग्रेडच्या कॉन्क्रीटसाठी किती येईल? M20 ग्रेडच्या कॉन्क्रीटसाठी किती टेस्ट येतील सांगा बघू जरा. चला सांगा. किती येतील? हॅलो, हा, 3 किती? 3 टेस्ट येतील. 3. 3 टेस्ट. हम्म. कशा कशा काढला तुम्ही 3? बघा, 51च्या पुढं म्हणजे 50, म्हणजे 51च्या पुढे 4 इच ग्रेड, हम्म म्हणजे 50ला 1, हम्म 100ला 2, हम्म 43, म्हणजे याला 50 धरलं तर 1, म्हणजे अशा 3 टेस्ट. ओके. आता बघा, इथे काय सांगितले त्यांनी, 50 पर्यंत असतील तर 4 घ्यायच्या, आणि 50च्या पुढे असतील तर प्रत्येक 50 क्युबिक मीटर साठी एक एक टेस्ट एक्स्ट्रा घ्यायची. बरोबर. म्हणजे 0 ते 50 साठीच्या माझ्या 4 येतील. 4 0 टू 50. 4. परत 51 ते 99, 51 ते 99 100 साठी 1, आणि 101 ते 142 ह्याच्यासाठी 2 येतील. परत 4 1. 5 येतील. 1 टोटल किती झाल्या माझ्या? 6 6. सेट. 6 टेस्ट झाल्या माझ्या. M20 साठी टोटल काय झाल्या? 6 टेस्ट झाल्या. 7. आता तसंच M10 साठी काढा बघू. पाच टेस्ट येतील सर. हम्म 5. 5. ठीक आहे. आता आपलं काम किती मीटरचं आहे टोटल? 95. नाही नाही, किती मीटर लांबी किती आहे आपली? 242 कितीतरी. 280 मीटर लांबीचं आहे आपलं काम. टोटल हे सगळं काम आपलं 280 एका दिवसात होईल का, एका सेट मध्ये? नाही. नाही होणार. मग ह्यांनी काय सांगितलंय की एका सेट मध्ये एवढं काम होणार आहे, तेवढी क्वांटिटी अजून करा, आणि मग त्याच्या हिशोबाने कॅल्क्युलेट करा. मग आता उद्या मी काय करावं लागलो, म्हणजे पहिला 100 मीटर माझं काम झालं. पहिल्या 100 मीटर साठीची माझी क्वांटिटी आली समजा एक 60 मीटर क्यूब. ठीक आहे. हम्म. पहिल्या 100 मीटर साठीची 60, दुसऱ्या 100 मीटर साठीची एक 60 मीटर, हम्म. आणि तिसऱ्या 100 मीटर क्यूब साठीची राहिलेली जी काय असेल, म्हणजे 60 आणि 60 120, आणि राहिलेली वरची 22, सॉरी दुसऱ्या 80 मीटर क्यूब साठी माझं 22 मीटर क्यूब आलं. तर मला मग M20चं काढत असताना, M20चे कॅल्क्युलेशन करत असताना काय करावं लागतील? 60 मीटर क्यूब साठीचे 6 टेस्ट, सॉरी 5 टेस्ट, परत सेकंड 60 मीटर क्यूब कामासाठीचं
5 टेस्ट आणि परत राहिलेल्या 22 मीटर क्यूब कामासाठीच्या 15 ते 6 ते 15 2 15 ते 30 3 ओके 3 अशा टोटल मला 13 टेस्ट टेस्ट. M20 साठीच्या 13 टेस्ट अजून कराव्या लागतील. आणि इथं त्यांनी काय सांगितलं, इथं इम्पॉर्टंट सांगितले की एका सेट मध्ये जेवढं काम होणार आहे तेवढ्यासाठीच्या तुम्ही टेस्ट अजून करा. सेट ऑफ ऍटलिस्ट वन सॅम्पल शॅल बी टेकन फ्रॉम इच शिफ्ट ऑफ वर्क. ठीक आहे. मग तसंच मला परत मग M10 साठी पण कॅल्क्युलेट करता येईल. समजतंय? हो. मग आता मी आता अजून केलं की M20 साठी मला 13 टेस्ट आल्या. M10 साठी मला समजा तिथे येत होत्या 5. 8 टेस्ट आल्या तर 9 टेस्ट आल्या consider करू. हे इरेज करू का? आपल्याला इथं फक्त त्याचे प्राइस काढायचे, त्यामुळं इथं असं काय फॉर्मॅट वगैरे तुम्ही जास्त काय त्याच्यावरती लक्ष देऊ नका. M10 साठी 9 टेस्ट, M20 साठी 13 टेस्ट. 13 टेस्ट. आता वेट किती होता M10 साठीचा, सॉरी कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ टेस्टचा 690 होता ना. 690. म्हणजे M10 साठी टेस्टिंग चार्जेस आले किती 6210 आणि M20 साठी 6 गुणिले 13 गुणिले ऍडिशन केली की मला टेस्टिंग चार्जेस मिळाले 15,150 रुपये. 80 रुपये. 80 रुपये. समजलं? हो. हॅलो. समजलं सर, समजलं. टेस्टिंग चार्जेस मिळाले. आता राहिलं काय आपल्याला, आता रिकॅप शीट आपण बनवू शकतो. आता रिकॅप शीट मध्ये मला रिकॅप शीटचा असा फॉर्मॅट घ्यायचा आहे. हे मी काय केलंय, जनरल ऍब्स्ट्रॅक्टलाच आपण रिकॅप शीट पण म्हणतोय. त्याच्यामध्ये मला पहिला एस्टिमेटेड कॉस्ट घ्यायची आहे. आता एस्टिमेटेड कॉस्ट कुठून मिळणार मला, तर ऍब्स्ट्रॅक्टच्या खाली जी आपण टोटल केली होती ती म्हणजे माझी एस्टिमेटेड कॉस्ट. ही जी मी ऍब्स्ट्रॅक्ट टी शीट मध्ये रॉयल्टी चार्जेस पण आपण इथे काढलेले आहेत. टोटल रॉयल्टी फक्त मला तिकडे लिंक करायचं आहे, बस बाकी काही करायचं नाही. आता माझं टोटल सॉरी टेस्टिंग चार्जेस मला लिंक करून घ्यावं लागतं. ठीक आहे. टोटल कॉस्ट ऑफ वर्क माझं किती आलं, 13 लाख रुपये, 13,351 रुपये 93 पैसे.
त्याच्यावरती मला 18% जीएसटी लागते, जसं आपण SSRच्या नोट्स मध्ये वाचलेलं आहे 18% जीएसटी. आता 18% जीएसटी कुठं लागली माझी, तर फक्त कॉस्ट ऑफ वर्क वरती लागली. 18% जीएसटी कुठे लावायची, फक्त कॉस्ट ऑफ वर्क वरती लावायची. ओके. बरं. आणि आपण तिथे अजून एक क्लॉज वाचला होता, इन्शुरन्सची अमाऊंट जी आहे 25 लाखाच्या वर गेलं तर किती टक्के इन्शुरन्स लागतो? 5%. हम्म 5% लागतो. विशाल, किती टक्के लागतो इन्शुरन्स आपला? 1%. गेल्यासाठी 25 लाखाच्या वर गेलं तर 1%, 25 लाखाच्या आत असेल तर अर्धा टक्का. 10%. आता मला इथे काय करायचंय, अर्धा टक्का घ्यायचा आहे. आणि हा अर्धा टक्का कशाच्या पर्सेंटेज मध्ये लागणार, तो सुद्धा कॉस्ट ऑफ वर्कच्या पर्सेंटेज मध्ये. म्हणजे माझं टोटल एस्टिमेट जे आहे त्या आता माझं झालं 27,08,610.15 रुपये. ठीक आहे. मग ह्याच्या पुढे मला फक्त काय करायचं असतं, तर माझं कव्हर लेटर बनवायचं, कव्हर पेज बनवायचं असतं. आणि कव्हर पेज बनवून मग माझं एस्टिमेट तयार होतं. आता कव्हर पेज कसं असतं, दाखव. आणि इथे कव्हर पेज नाही आहे आता. एक दुसरं एस्टिमेट बघून दाखवतो तुम्ही. इथं नेम ऑफ वर्क येईल तुमचं, हे तुम्ही ड्रॉइंग मधून करून घेऊ शकता. इज इक्वल टू रिकॅप शीट मध्ये जे टोटल अमाऊंट आहे हे तिकडे जावी इक्वल, आणि ह्याला याच अमाऊंटला 27.09 लाख हे तुमचे काय होईल, 22-23च्या हिशोबाने. ते असतं तुमचं कव्हर पेज, जे तुमच्या एस्टिमेटच्या वरती लागतं. इथं तुमचं सगळ्या डिपार्टमेंटचं नाव येतं, त्यानंतर एस्टिमेट, त्यानंतर इथं तुमच्या कामाचं नाव येतं आणि खाली तुमची कॉस्ट, आणि इथं SSR कुठला वापरलेला आहे ते डिस्प्ले होतं. ठीक आहे. आता आपण लिंकिंग केलेला फायदा काय होतो दाखवतो तुम्हाला. आता फक्त इथं टेस्टिंग चार्जेस तेवढे बदलणार नाहीत, पण बाकीचे सगळे तुमच्या अमाऊंट जी आहे ती तुमच्या इथल्या रेट प्रमाणे, इथल्या तुमच्या इथल्या चेंजेस प्रमाणे तुमचं इथे चेंज होईल.
आता समजा माझं बजेट सँक्शन झालंय 25 लाखाचं. आता मला 27 लाख माझं एस्टिमेट चाललंय, मला 25 लाखात बसवायचं आहे. तर मी सगळं एस्टिमेट परत बनवत बसणार नाही. लिंकिंग केल्यामुळे मला कळेल आता माझं 230 मीटरचं जर एस्टिमेट बनवायचं झालं तर माझं ते 25 लाखात बसतंय का. बसतंय. म्हणजे 230 मीटरचा रस्ता हा माझा 25 लाखामध्ये होतोय. हे बस बघा बघा इथं रिकॅप शीट मध्ये लगेच तुमचे चेंजेस झाले. रिकॅप शीट मध्ये सुद्धा तुमचे काय झाले, चेंजेस झाले. 24,94,126 रुपये. ठीक आहे. हा फायदा होतोय तुमचा जर तुम्ही लिंकिंग केलेलं असेल तर एस्टिमेट. ठीक आहे सर. हे कव्हर पेज, रिकॅप शीट, ड्रॉइंग, MTS, ठीक आहे. आता बऱ्याच जणांना हे एस्टिमेट प्रिंट करत असताना प्रॉब्लेम काय येतात की हा पडतो क्युबिक मीटरचा कॉलम किंवा युनिटचा कॉलम पुढच्या पानावरती जातोय किंवा तो दिसतच नाही किंवा तो येतच नाही. एक्सेस प्रिंट होतात. 50-50 पानाचं एस्टिमेट येतं, 50-50 पानाची मेजरमेंट शीट येते. मग प्रिंटिंग कसं करायचं. तर प्रिंटिंग करत असताना तुम्हाला सिम्पली काय करायचं आहे, Ctrl+P दाबायचं आहे. आता इथं काय झालेलं आहे की 2 कॉलम तुमचे पुढे चालले, म्हणजे ह्या लाईनच्या पुढचे जे 3 कॉलम आहेत ते सगळे तुमचे काय झालेले नेक्स्ट पेजवरती झाले. मग इथं जायचं आहे, हे लाईन जी आहे ती ड्रॅग करून इकडे घ्यायची, तुमच्या एस्टिमेटच्या ह्याच्यामध्ये चेंजेस करायचे. आता इथं काय वेळेला बऱ्याच वेळेला हे जे आहे ते असं येतं, म्हणजे डिस्क्रिप्शन एका पानावरती आणि सिरियल नंबर त्याचा वेगळ्या पानावर. हे सुद्धा तुम्हाला मॉडिफाय करायचं आहे. मग आता हे पान जेव्हा तुम्ही प्रिंट करायला जाता तेव्हा हे तुमचं असं दिसतं. आता हे दिसतंय, हे तुम्हाला हे वेगळ्या पेजवरती आलं, इथं 2 लाईनी एक्स्ट्राच्या आलेत तर त्या काढून टाकायला लागतील. डिलीट. तर इथं काय व्हायला लागलंय, तुमचं हे पेजच्या कम्पॅरेटिव्ह जास्तच तुमचं लहान झालंय. तिथे तुम्हाला पेज सेटअप मध्ये जायचं आहे, हा पर्सेंटेज वाढवायचा आहे, ऍडजस्ट टू 75%, 80%. त्यानंतर मार्जिन्स तुम्हाला सिलेक्ट करायचे, हॉरिझॉन्टल, व्हर्टिकल, सेंटरला आलं पाहिजे तुमचं. हेडर फुटरला समजा तुम्हाला काही नावं ऍड करायची असतील तर बऱ्याच वेळेला काय होतं, फुटरला तुम्हाला नावं टाकायची असतात. लेफ्ट साईडला कॉन्ट्रॅक्टर,
सेंटरला ज्युनियर इंजिनियर आणि राईट साईडला एक्झिक्युटिव्ह इंजिनियर. ही सुद्धा तुम्ही टाकू शकताय. ही अशी तुमची पेज होती आधी नाव. ही आता एक्सेल मध्ये दिसणार नाही तुम्हाला, पण इथं दिसतील प्रिंटिंग मध्ये. आता इथं तुम्हाला प्रिंटर सिलेक्ट करायचा आहे की पीडीएफ करायचा. पीडीएफ मी करतो. पीडीएफ करत असताना आता बघूया आपण प्रिंट कशी आली. मी तर डेस्कटॉपला ठेवतो. प्रिंट पण परत एकदा प्रिंट पिक्चर्स. ही प्रिंट तुमची अशी दिसते. ओके चल. ओके, आता आपलं काय झालं, चुकून एक कॉलम आपला अजून ह्या वेळेस सुद्धा एक्स्ट्राचा गेला पुढे. हा जो ह्याचा कॉलम आहे तो पुढे गेलेला आहे. आणि आपण इथं इथं एक हे दिले आहे बघा, म्हणजे एक आकडा आपण फक्त लिहिलेला आहे. आणि प्रिंट करत असताना आपण काय केलंय, प्रिंट ऍक्टिव्ह शीट म्हणले. आणि ते ऍक्टिव्ह शीट म्हणल्यामुळे त्यानं त्या ह्याच्यावरती जे जे आहे, म्हणजे इथं 182 आहे तो वेगळा साईडला असलं तर तरी सुद्धा त्यानं काय केलं, प्रिंट केलं ते. इथं त्याच्याऐवजी मला फक्त प्रिंट सिलेक्शन करायला पाहिजे होतं, आणि त्याच्या आधी मला हे प्रिंट, हा जो काही एरिया आहे जो मला प्रिंट करायचा आहे तो मला सिलेक्ट करून घ्यायला पाहिजे होता. तर मी प्रिंट केलं तर तेवढंच येईल मला युनिट, जे काय 182 होतं. आता जे काय 182 होतं ते माझं येणार आहे.
प्रिंट सिलेक्शन. आता ते माझं 182 येणार नाही आणि माझं जेवढं सिलेक्शन आहे तेवढंच येईल. हे माझं प्रिंट झालं. 10व्या आयटम पर्यंत माझं हे सगळं प्रिंटिंग कम्प्लीट झालं. तर मला कॉन्ट्रॅक्टर, ज्युनियर इंजिनियर आणि एक्झिक्युटिव्ह इंजिनियर असे तिन्ही साईन सुद्धा आले. ठीक आहे. त्यात काही शंका तुम्हाला? नाही सर. जितकं आपण एस्टिमेट बनवणं चांगलं शिकतो तितकं प्रिंटिंग करणं सुद्धा चांगलं शिकलं पाहिजे. कारण प्रिंटिंग मध्येच बऱ्याच जणांना अडचण येते. तर आता आपण काय करणार आहे, तर यामध्ये तुमच्या काही शंका असतील तर विचारून घ्या. आणि आपण नेक्स्ट लेक्चर पासून वेगवेगळ्या टाईपचे जे एस्टिमेट्स आहेत ते आपण स्टडी करूया. ओके. बरं सर. हो सर. यामध्ये काही शंका आहेत तुमच्या? नाही सर. आता तुम्हाला एक मी असाइनमेंट देतो. आपल्याकडे SSR आहे. हो सर. तुमच्या पाहिजेप्रमाणे तुम्ही कुठलाही एक एस्टिमेट घ्या किंवा मी तुम्हाला एक एस्टिमेट शेअर करतो. फक्त मी त्याचे आयटम नंबर शेअर करेन. ठीक आहे. आयटम नंबर शेअर केल्यानंतर तुम्हाला ते आयटम नंबर यूज करून एक एस्टिमेट बनवायचं आहे स्वतः आणि ते एस्टिमेट मला आपल्या ॲपच्या चॅटबॉक्समध्ये शेअर करायचं आहे. बरं. आणि ते कधीपर्यंत बनवायचं आहे तुम्हाला? उद्यापर्यंत बनवायचं. ठीक आहे. फार मोठं नाही, मी सीसी गटारच देणार आहे तुम्हाला. त्याच्यामध्ये हेच सेम अशाच टाईपचे आयटम आहेत. कॉन्क्रीटचे सगळे आयटम आहेत, त्यामुळे तुम्हाला वेट अनालिसिस करायला अवघड नाही जाणार. कॉन्क्रीटचं वेट अनालिसिस तुम्हाला जमते आता. आणि आयटम सुद्धा असे एक 6 ते 7 आयटम आहेत फक्त त्यामध्ये सेम प्रकारचे. ठीक आहे. यामध्ये काही शंका आहे का? नाही सर. आता त्यामध्ये लीड घेत असताना थोडीशी वॅरिंग घ्या. म्हणजे 12, त्यानंतर 21 असे ऑड नंबर्स घ्या. 3, 4, 5 ह्या लिस्ट तुम्हाला डायरेक्टली इझिली कॅल्क्युलेट करता येतात. कारण ते ऑलरेडी तिथे दिलेले आहेत. 3, 4, 5 ह्या लिस्ट ऑलरेडी दिलेले आहेत. जरी आपल्या साईडवर आपण 3, 4, 5 ह्याच लीड घेत असेल, कारण आपल्या इथं आपण काही मटेरियल फार लांब आणत नाही. 50 किलोमीटरवरून आणत नाही आपण. 10 किलोमीटरवरून मॅक्झिमम किंवा 15 किलोमीटरवरून आणतो. काही ठिकाणी तर लीड जे असतात त्या फिक्सच असतात. ठीक आहे. हो सर. आणि अजून एक तुमच्या दोघांसाठी एक टास्क आहे, ती म्हणजे तुमच्या एरियातले कमीत कमी 5-5 एस्टिमेट वेगवेगळ्या प्रकारचे तुम्ही कलेक्ट करा आणि त्या ॲपवरती तुमच्या आपल्या ॲपच्या चॅटबॉक्समध्ये सेंड करा. जर तुमच्याकडे असतीलच बेस्ट, नसतील तर मित्रांकडून घ्या किंवा जे कॉन्ट्रॅक्टर आता काम करतात त्यांच्याकडून घ्या. जसं की सीसी रोडचं घ्या, गटरचं घ्या, कंपाऊंड वॉलचं घ्या. 10 छोटी छोटी कामांची घ्या. त्यानंतर समाज मंदिरचं एखादं घ्या, एखाद्या छोट्याशा स्कूल बिल्डिंगचं घ्या. ठीक आहे. असे छोटे कामांचे एस्टिमेट तुमच्याकडचे कलेक्ट करा. ओके. जेणेकरून आपल्याला तुमच्या एरियामध्ये त्या पद्धतीने कामं होत आहेत. आता जी आपण आज जी प्रोसिजर समजली किंवा आज जी आपण प्रोसिजर समजावून घेतली, ही स्टँडर्ड प्रोसिजर आहे. हीच प्रोसिजर तुम्हाला थोड्याफार बदलानं प्रत्येक जिल्ह्यामध्ये बघायला मिळेल. वेट अनालिसिस कसं करायचं आहे तुम्हाला समजलं पाहिजे आणि ते आपण समजून घेतलेलं आहे. लीड चार्ट कसा वापरायचा हे बघून घेतलेलं आहे. मेजरमेंट्स कशा फिलअप करायचे किंवा मेजरमेंट्स कशा टेकअप करायचे हे समजले तुम्हाला. आणि हेच महत्वाचं आहे. कुठलंही इस्टिमेट बघितला तुम्ही तर ह्याच प्रोसेसने तुम्हाला जायचं. कुठलंही गव्हर्नमेंटचं इस्टिमेट बनवत असताना हीच प्रोसेस फॉलो करायची. ड्रॉइंग समजून घ्यायचे,
ड्रॉइंग बनवून क्वांटिटीज काढायच्या आणि क्वांटिटीज ह्या तुम्हाला मेजरमेंट शीटमध्ये टाकायच्या आहेत. त्यातून मग आलेल्या क्वांटिटीज परत ॲबस्ट्रॅक्ट शीटमध्ये लिंक करून घ्यायच्या आहेत आणि त्यातून मग परत आलेल्या वेट अनालिसिस तुम्हाला करायचं आहे. वेट अनालिसिस करून झाल्यानंतर त्या क्वांटिटीज इंटू वेट मल्टिप्लाय केलं की तुम्हाला टोटल कॉस्ट मिळणार आहे. मग जे काय पुढचे कॅल्क्युलेशन आहेत जसं की रॉयल्टी शीट असेल, टेस्टिंग चार्जेस असतील, हे कॅल्क्युलेट करायचे आहेत आणि ते मग रिकॅप शीटमध्ये फिलअप करायचे आहेत. प्रोसेस सेमच असणार. त्यामुळे आता इथून पुढे आपण जे बघणार आहे ते वेगवेगळ्या टाईपच्या इस्टिमेट्स मध्ये कुठल्या कुठल्या आयटम येतात, ते आयटम्स कसे पिक केलेले आहेत, त्या आयटम्स मध्ये कुठं ऍडिशन्स केलेले आहेत, कुठं डिडक्शन्स केलेले आहेत, कसे केलेले आहेत ते, त्यामध्ये वेट अनालिसिस कसं केलेलं आहे हे बघणार आहे. आणि त्यासाठी आपल्याला जेवढे वेगळ्या वेगळ्या टाईपची इस्टिमेट्स बघायला मिळतील तेवढं आपलं जास्तीत जास्त नॉलेजमध्ये भर पडणार आहे. ठीक आहे. हो सर. ठीक आहे. तुमच्या विशाल, तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून आहात? हॅलो. आशिष, तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून आहात? बुलढाणा. हा. आणि विशाल, हा तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून आहात किंवा कोणत्या ठिकाणाहून आहात? पुणे हा? दौंड दौंड तालुका पुणे जिल्हा. ओके, ठीक आहे, चालेल. Yes. चालेल, मग थांबायचं का आपण? हो. हो चालेल. एस्टिमेट जमेल करायला? हो. सर मी बाहेर आलेलो. हॅलो. जमणार नाही का मग? हा मला जमायचं नाही, बाहेर आलो. ट्राय करा.